नागपूरच्या रामनगर चौकामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भात बदनामीकारक होर्डिंग लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। अंबाझरी पोलीस ठाण्यामध्ये शरद पवार गटाच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली होती। भाजप युवा मोर्चाचे नागपूर शहराध्यक्ष बादल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह होर्डिंग कंपनीच्या व्यवस्थापकाच्या विरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। रामनगर चौकात अनिल देशमुख यांच्या संदर्भात बदनामीकारक फलक लावण्यात आले होते। यामध्ये अनिल देशमुख यांच्याबद्दल वसुली बुद्धी असा उल्लेख करत त्यांना तुरुंगात असल्याचं दाखवण्यात आलं होतं। जे काही काल होर्डिंग लावण्यात आले होते त्याच्याबद्दल मी ट्विट केलं कालच आणि त्या ट्विटमध्ये लिहिलं की धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या आशीर्वादाने हे संपूर्ण होर्डिंग लागले नागपूरला। महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती घाणेरडं आणि किती खालच्या स्तराचं राजकारण करताय याचा नवीन अंक या होर्डिंग लागल्यामुळे नागपुरात जनतेला पाहायला मिळाला। अशा पद्धतीत काल मी ट्विट केलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादाने हे होर्डिंग लागले होते। त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि ते होर्डिंग काढलेत आणि ज्याला कोणी देवेंद्र फडणवीस यांनी लावायला सांगितले त्याच्यावर कारवाई करते। देवेंद्र जी कहा है, बयान दिया है कि परमवीर सिंह मास्टरमाइंड थे, डील झाली होती असा आरोप केला। झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो।